अहंकारी अर्जुन भाग 39. ताराच्या ह्या बदललेल्या स्वभावामुळे घरातल्या इतर लोकांनी फारसा विचार केला नाही, तरी अदितीसाठी मात्र ती ह्या घरातून जाईपर्यंत एक मोठी डोकेदुखी म्हणजे गिळता न येणारा घास बनली होती. रात्री अर्जुन जवळ नसल्यामुळे अदिती त्याचे शर्ट अंगावर घालून ती बेडवर पडली आणि बघता बघता ती गाढ झोपी गेली. तिच्या पतीने दिलेल्या त्या गोड त्रासामुळे तिचे शरीर खूप थकले होते, म्हणूनच तिला लगेच झोप लागली. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली खरी, पण तिचे मन तिथे फार असे लागत नव्हते. असे असले तरी अदितीने आपल्या कामात थोडा देखील निष्काळजीपणा दाखवला नाही. तिकडे मनू ऑफिसमध्ये आल्यावर टी ब्रेक आदल्या दिवशी विक्रम सरांसोबत झालेला संभाषणांचा विचार करू लागला. फ्लॅशबॅक. विक्रम आणि मनू दोघेजण ऑफिसच्या बाहेर एका कॉफी शॉपमध्ये भेटले होते. मनूला माहीत होते की त्याची राधा दीदी विक्रम सरांवर मनापासून प्रेम करते, पण स्वतःहून पुढे होऊन बोलायला त्यांच्या घरची परिस्थिती आड येत होती. ते दोघे एकत्र कॉफी पीत असतानाच विक्रम म्हणाला, मनू, तुला देखील माहीत आहे ना की तुझी दीदी माझ्यावर प्रेम करते? हे ऐकताच मनूने अचानक विक्रमच्या चेहऱ्याकडे पाहिले. मला सर्व काही माहीत आहे म्हणू, पण तुझी दीदी स्वतःहून कधी तिचे प्रेम कबूलच करत नाहीये, तर मग कसं होणार सांग बरं? मी तरी किती दिवस वाट पाहणार सांग बरं? आता जवळजवळ 3 महिने होत आले आहेत. फक्त डोळ्यांनी पाहूनच मनाचे समाधान करून घ्यायचे का? त्याने विचारले. राधा आज प्रपोज करेल, उद्या करेल म्हणून वाट पाहून विक्रम देखील पार थकून गेला होता. म्हणूनच आज त्याने थेट राधाच्या भावालाच विचारले होते. सर, मी असं बोलतोय म्हणून चुकीचा अर्थ काढू नका सर. दीदी तिचे प्रेम व्यक्त करायला कदाचित संकोच बाळगत असेल. तुमचे जर तिच्यावर प्रेम आहे तर मग तुम्ही स्वतःच तिला प्रपोज करायला हवे होते ना सर, मनू म्हणाला. अरे मित्रा, मला सुद्धा तिच्या समोर जाऊन आय लव्ह यू म्हणायला खूप भीती वाटते रे, विक्रम म्हणाला. दीदीला देखील अशीच भीती वाटत असेल ना सर? म्हणजेच तुमचे तिच्यावर प्रेम आहे हे कदाचित तिला माहीत नसेल. अशात जर तिने स्वतःहून प्रपोज केले आणि तुम्ही जर ते रिजेक्ट केले तर काय करायचे? अशी भीती तिच्या मनात असू शकते ना, असे मनूने विचारले. तेव्हा विक्रमला देखील त्याचे बोलणे अगदी पटले. आता मी नक्की काय करू, विक्रमने विचारले. थोडा वेळ विचार करून मनूने एक उपाय शोधून काढला. विक्रमला देखील तो प्लॅन सांगितला तेव्हा तो देखील लगेच तयार झाला. मनूला मनापासून खूप आनंद झाला होता. आपल्या दीदीला तिचे प्रेम मिळवून देण्यासाठी आपल्याला एक छोटीशी संधी मिळाली आहे, असा विचार तो करत होता. वास्तव परत आपल्या केबिनमध्ये आल्यावर त्याने ताराला बोलावून घेतले. आज साईट विजिट आहे, आपल्याला जावं लागेल. दुपारचे जेवण उरकल्यानंतर आपण निघूया, असे त्याने सांगताच ताराला नाही म्हणता आले नाही, कारण अर्जुनने आपली पूर्ण जबाबदारी या माकडाकडे सोपवली आहे असे समजत तिने मनातल्या मनात त्याला खूप शिव्या घातल्या आणि हो सर असे म्हटले. तसं पाहायला गेलं तर तारा देखील मनाची वाईट नव्हती, पण तिच्या भावाने ज्या मुलीवर जीवापाड प्रेम केले त्या आधी तिने तिच्या भावाला फसवले आहे असे तिला वाटत होते. आपले लग्न झाले आहे असे खोटे बोलून तिने भावाच्या प्रेमाची लाथ मारली आणि भारतात येऊन इतक्या श्रीमंत असलेला अर्जुन शेखावतसोबत लग्न केले. माझ्या भावाचे हसू हिरवून घेतले. ह्याच गोष्टींचं प्रचंड राग तिच्या मनात होता. आता थेट अदितीचे काहीच वाकडे करता येत नाही म्हणून ती अर्जुनच्या माध्यमातून आपला बदला घेण्याचा प्रयत्न करत होती. आता ती नक्की कधी कुणाकडून आणि कशी धडा शिकणार ह्याचे उत्तर काळच देईल. दुसऱ्या दिवशी अदितीने अत्यंत उदास होऊन आपला वेळ घालवला. आपले काम संपून ती जेव्हा घरी आली तेव्हा ती थेट स्वयंपाकघरात निघून आली. कारण खोलीत थांबले तर सारखी अर्जुनचीच आठवण येत होती. त्यातही त्याचा तो खोडकरपणा, त्याचे लाड, ह्या सगळ्या गोष्टींमुळे अजूनही अर्जुन इथेच आजूबाजूला असल्यासारखे तिला वाटत होते. म्हणूनच ती खाली आली होती. तारा मात्र एकटक तिच्याकडेच लक्ष ठेवून होती. मनातल्या मनात जळत ती म्हणाली, तुला जेवढं मिरवायचं तेवढं मिरवून घ्या तिथे.
तुझ्या ह्या सगळ्या नाटकाचा पडदा पाडून मी जर तुझा खरं चेहरा सगळ्यांसमोर आणला नाही ना, तर माझे नाव तारा नाही. फक्त पैसेवाल्या लोकांसोबतच तुझे हे प्रेमाचे नाटक चालते, हे मी सगळ्यांना दाखवून देईन. असा विचार करत ती आपल्या खोलीत निघून गेली. दुसरीकडे अर्जुनने आपला जर्नी संपवला होता आणि तो तिथल्या वेळेनुसार रुळला होता. अदितीने आधीच कॉल केला असल्यामुळे तिथल्या मॅनेजरने अर्जुन राहत असलेल्या हॉटेलमध्ये येऊन सर्व गोष्टी समजावून सांगतो असे म्हटले. पण अर्जुनने त्याला नकार दिला आणि म्हणाला, नको, मी स्वतः तिथे येतो, जेणेकरून डायमंड्ससोबतच इतर नवीन प्रकारचे डिझाईन्स देखील पाहता येतील. अर्जुन थोडा वेळ फ्रेशअप झाला आणि त्याने वेळेकडे पाहिले. आता भारतात रात्र झाली असेल असं विचार करून अदिती नक्की काय करत असेल हे पाहण्यासाठी त्याने तिला कॉल केला. नुकतेच जेवण उरकून खोलीत आलेल्या अदितीला अर्जुनचा कॉल दिसताच खूप आनंद झाला. तिने कॉल रिसीव्ह केला आणि अर्जुन काही बोलण्यापूर्वीच ती अतिशय उदास आवाजात म्हणाली, आय मिस यू अर्जुन. मला देखील तुझी खूप आठवण येत आहे. आय टू मिस यू अदिती. पण इथे येणं किती गरजेचं होतं हे तुलाही माहीत आहे ना, असे त्याने म्हटल्यावर तिने स्वतःची उदासी लपवत समजूत काढली की आपल्या लग्नानंतर आपण पहिल्यांदाच एकमेकांपासून लांब राहतोय ना, म्हणूनच थोडं वाईट वाटतंय अर्जुन, दुसरं काही नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी इथे अगदी नीट आहे. फक्त तुमची कमतरता जाणवते इतकंच. जेवण झालं का तुझं? अर्जुनने विचारले. हो अर्जुन, झालं. तुमचं झालं का? असे तिने विचारले असता तो म्हणाला, मी आताच कॉफी पिऊन नाश्त्याची ऑर्डर दिली आहे. नाश्ता आल्यावर तो खाऊन मग फ्रेशअप होऊन डायमंड शॉपला जायचे आहे. ते स्वतःच इथे येतो असं म्हणत होते ना, अदितीने विचारले. हो, त्यांनी आतासुद्धा कॉल करून येतो असंच म्हटलं होतं, पण मीच त्यांना नको म्हणून सांगितलं. जर काही नवीन डिझाईन्स आले असतील तर ते देखील पाहता येतील, असे अर्जुन म्हणाला. ठीक आहे अर्जुन, काळजी घ्या, ती म्हणाली. ओके अदिती, लव यू अँड आय मिस यू स्वीट हार्ट, असे तो म्हणाला. तेव्हा ती देखील म्हणाली, आय टू मिस यू हबी, कम सून. दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर कॉल कट केला. अदिती आपल्या पतीसोबत बोलून झाल्यावर आदल्या दिवसांसारखेच त्याचे शर्ट अंगावर घालून उशीला घट्टमिट्टी मारून झोपी गेली. तिकडे अर्जुन आलेला नाश्ता खाऊन बाहेर जाण्यासाठी निघाला. दुसरीकडे विकास आणि सायली हे दोघे गोव्याला पोचले होते. त्यांनी सगळ्यात आधी फ्रेशअप होऊन दुपारचे जेवण उरकले आणि रूममध्ये येऊन थोडा वेळ रेस्ट केला. अर्जुनने त्यांच्यासाठी बीच रूम बुक केली असल्यामुळे विकास आणि सायली राहत असलेल्या रूमच्या बाल्कनीतून समुद्राचा अतिशय सुंदर नजारा दिसत होता. सायली समुद्राचे ते खूप सुंदर दृश्य पाहत तिथे शांत उभी होती. विकास तिच्या मागे येऊन उभा राहिला. त्याने आपल्या पत्नीला पाठीमागून घट्ट विळखा घातला आणि तिच्या गळ्यावर किस करत म्हणाला, किती सुंदर नजारा आहे ना हा सायली. त्यावर ती म्हणाली, हो विकास, खूपच सुंदर दृश्य आहे हे. खरंच आपण अशा प्रकारे हनीमूनला येऊ शकू असा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता, माहीत आहे का तुला? सॉरी माझं सोन्या, मला देखील ऑफिसच्या टेन्शनमुळे हे सगळं कधी सुचलेच नव्हते. ह्या सगळ्याचे थँक्स आपण तुझा भाऊ आणि माझी बहीण यांना दिले पाहिजे. इथून पुढे आपण देखील वर्षातून 2 वेळा अशा प्रकारे हनीमूनला जात जाऊ. एका हनीमूनमध्ये भारतातील दुसऱ्या आवडीच्या प्लेसेसला भेट देऊ, तर दुसऱ्या हनीमूनसाठी आपण फॉरेनला जाऊ, असे तो म्हणाला. आपल्या पतीचे हे बोलणे ऐकून सायली खूप लाजून तिचे गाल एकदम लाल झाले होते. ती पुढे काहीच बोलली नाही. आपल्या नवऱ्यासोबत अशा प्रकारे सगळीकडे फिरावे अशी तिची देखील मनापासून खूप इच्छा होती. तुमची जशी इच्छा विकास, ती फक्त एवढंच म्हणाले. मग माझी आणखी एक इच्छा आहे सायली, असे म्हणत त्याने तिला थेट आपल्या हातांवर उचलून घेतले आणि तो आत खोलीत घेऊन आला. त्याने तिला बेडवर झोपवले आणि हीच माझी इच्छा आहे असे म्हटल्यावर लाजून सायलीने विकासला आपली संमती दिली. विकासच्या त्या चुंबनांमुळे ती पूर्णपणे विरघळून गेली होती आणि तिने देखील त्याला तितकाच भरभरून प्रतिसाद दिला. विकास
आपल्या पत्नीचे लाड करत तिला अगदी नाजूकपणे सांभाळत आणि प्रेमाने जवळ घेत तिला पूर्णपणे आपलेसे करून घेतले होते. नेहमी ऑफिसच्या कामाच्या गडबडीमुळे त्याला सायलीसोबत जास्त वेळ घालवायला मिळत नव्हता. पण आज मात्र आपल्या पत्नीला कोणतेही टेन्शन न घेता, कोणतेही घाई न करता अगदी शांतपणे त्याने खूप लाड केले होते. दोघंही खूप थकले असल्यामुळे एकमेकांना घट्ट जवळ घेऊन झोपी गेले. थोडा वेळ झोपून घे सायली, नंतर रात्री तिथे नाईट फायर कॅम्प लावला जाईल, आपण तिथे जाऊया. तिथे कपल्स डॅन्स देखील असतो, आपण दोघं छान डॅन्स करूया, असे म्हणत त्याने सायलीच्या डोक्यावर किस केले आणि तिच्या खांद्यावर हळूवार हात फिरवत तिला झोपवले. आपल्या पतीचं त्या गोड त्रासामुळे तिचे शरीर खूप थकले होते आणि त्यातच जर्नीचा देखील थकवा होता. म्हणूनच तिला लगेच गाढ झोप लागली. संध्याकाळी ते दोघेजण तयार होऊन फायर कॅम्पमध्ये गेले आणि तिथे इतर कपल्ससोबत त्यांनी देखील छान डान्स केला. सायलीचे कित्येक दिवसांचे हे स्वप्न विकासने आज पूर्ण केले होते. अर्जुन ज्वेलरी शोरूममध्ये आला आणि त्याला हवे असलेल्या डायमंड्सबद्दल सविस्तर डिस्कस केल्यानंतर त्याने इतर अनेक वेगवेगळे डायमंड्स पाहिले. शेवटी त्याने 1 कोटी रुपयांचे हिरे खरेदी केले आणि त्यानंतर दुसऱ्या एका शोरूम देखील अपॉइंटमेंट दिली होती. त्या दिवशी संध्याकाळी तो आपल्या रूमवर आला. ज्यांना त्याने अपॉइंटमेंट दिली होती त्या लोकांसोबत बोलून तो त्यांच्याकडून देखील 1 कोटी रुपयांचे हिरे खरेदी करणार होता. त्याने त्यांना सांगितले की तो दुसऱ्या दिवशी त्यांच्या शोरूममध्ये येऊन सर्व गोष्टी फायनल करेल आणि अग्रीमेंट करून घेईल. ते लोक तिथून निघून गेल्यावर विकास आता आपल्या बहिणीसोबत हनीमूनला गेला आहे हे लक्षात ठेवून त्याला त्रास द्यायला नको असा विचार अर्जुनने केला आणि आपले काम संपताच त्याला फक्त एक मेसेज केला. विकासने तो मेसेज पाहून त्याला रिप्लाय दिला. तो मेसेज पाहताच अर्जुन मनातल्या मनात म्हणाला, जॉन, मी येतोय. तू माझ्या बायकोवर डोळा ठेवलासच आणि वरून तिला प्रपोज देखील केलास. तरीही मी तुला सोडून द्यायचे ठरवले होते, पण तू तर माझ्या बायकोमागे तुझ्या बहिणीला म्हणजे ताराला लावून तिचे सुख समाधान हिरावून घेतोयस ना. आता मी तुला असं सहज सोडून देईन का? नेवर. मी मात्र तुला सहज सोडणारच नाही जॉन. मी तुला पहिल्यांदा चांगल्या शब्दात समजावून सांगेन, नाहीतर मग माझ्या स्टाईलने तुला चांगलाच धडा शिकवेन. तू माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जी अट घातली होती ती तू स्वतःच मोडून तुझ्या बहिणीला म्हणजे ताराला परत बोलावून घेतले पाहिजे. तू जर असे केले नाहीस तर माझे नाव अर्जुन शेखावत नाही असा विचार त्याने मनात केला. तिकडे अर्जुनने सांगितल्यामुळे मनूने मूर्ती सरांना बाहेर कुठेही फील्ड वर्क करण्यासाठी जाऊ दिले नाही आणि तो स्वतः सर्व काही सांभाळत होता. त्याचप्रमाणे तारा त्याची असिस्टंट म्हणून काम करत होती. आज संध्याकाळी 4 वाजता काम करत असलेला ताराला मनूने इंटरकॅम्पवरून कॉल केला आणि आपल्या केबिनमध्ये येण्यास सांगितले. मनूच्या केबिनमध्ये आलेला ताराला पाहून तो म्हणाला, जे काही काम असेल ते येत्या 10 मिनिटात संपवून घे तारा. आपल्या दोघांना फील्ड विजिटसाठी जायचे आहे. त्यावर तारा म्हणाली, मी येणार नाही. जर असं असेल तर तुला कामावरून काढून टाकण्याचा अधिकार मला अर्जुन सरांनी दिला आहे. मग मी तेच काम करेन असे मनूने सांगताच ताराने रागाने त्याच्याकडे पाहिले. ती चिडून म्हणाली, येते मरते तुझ्यासोबत, पण तू प्रत्येक वेळी मला कामावरून हाकलून देण्याबद्दल का बोलत असतोस? तिचे ते बोलणे ऐकून मनूने तिच्याकडे अगदी रोखून पाहिले आणि म्हणाला, हॅलो मिस तारा, हे ऑफिस आहे, तुझं घर नाही, जेणेकरून तू बोलत काहीही बोलशील किंवा माझ्याशी एकेरी भाषेत बोलशील. इथे मी तुझा सर आहे आणि तू फक्त माझी असिस्टंट आहेस. तो अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला. तेव्हा आपल्याला रागाच्या भरात आपण काय बोलून गेलो ह्याची जाणीव ताराला झाली. ती आपला तोरा दाखवत हळूच म्हणाली, सॉरी. मला तुझ्या सॉरीची अजिबात गरज नाही आहे. तू मला सॉरी म्हणावीस म्हणून मी इथे वाट पाहत बसलेलो नाही. जस्ट डू वॉट आय से असे म्हणून ठणकावून सांगताच तिने होकारात ती मान हलवली आणि ती तिथून निघून गेली. ते दोघे फील्ड विजिटला जाण्यासाठी ऑफिसचं बेसमेंटमध्ये आले.
मनू ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला तर तारा त्याच्या शेजारीच बसली. अशा प्रकारे त्या दोघांचा प्रवास फील्ड विजिटच्या दिशेने सुरू झाला. संध्याकाळी आपली मीटिंग संपवल्यानंतर अर्जुनला समजले की तो सध्या जॉनला भेटू शकत नाही. त्यामुळे त्याने फ्रेशअप होऊन जेवण आपल्या रूममध्ये मागून घेतले. जेवण उरकून तो अदितीला कॉल करून तिच्याशी बोलत होता. भारतात आता सकाळ झाली असल्यामुळे अदिती ऑफिसमध्ये तिचे काम करत होते. तिला व्हिडिओ कॉलवर पाहत अर्जुनने तिच्याशी गप्पा मारल्या. तो तिला लव यू, मिस यू म्हण शब्दांनीच तिचे लाड करत होता आणि तिची सगळी उदासी दूर करत होता. अर्जुन, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर परत या, मला खरंच खूप एकटं वाटतंय, असे ती म्हणाली. अर्जुनला देखील आपल्या पत्नीला सोडून राहणे कठीण जात होते. पण ज्या कामासाठी आला आहे ते संपूर्णच परत जायचे असा त्याने ठाम निर्णय घेतला होता. म्हणूनच मी लवकरात लवकर परत येईन माय डिअर वायफी, असे सांगत त्याने तिची समजूत काढली. त्याने कॉल कट केला आणि आपल्या पत्नीचा आठवणीत तो शांतपणे गाढ झोपी गेला. मनू ताराला सोबत घेऊन साईट व्हिजिटसाठी गेला होता. ती जागा बेंगळूरपासून थोडी लांब असल्यामुळे ते तिथे पोहोचेपर्यंत चांगलाच अंधार झाला होता. कारमध्ये त्या दोघांच्यात एक शब्दही बोलणे झाले नाही. मनूला तिच्याशी बोलण्यात अजिबात रस नव्हता, तर ताराची त्याच्यासोबत येण्याची इच्छा नव्हती. तरीही त्या दोघांना न इलाजाने यावेसे लागले होते. त्यांनी साईटवर येऊन आज किती काम झाले आहे, कोण कोण कामावर आले आहे हे पाहिले. मजुरांना दिलेली मजुरी योग्य आहे का याची मेस्त्रीकडे सर्व चौकशी केली आणि हिशोबाचे पुस्तक सर्व तपासणी केल्यानंतर मनूने तिला बिल्डिंगसाठी वापरण्याचं साहित्याची क्वालिटी आणि कंपनी पाहून त्याचे हिशोब लिहून ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे तारा सर्व साहित्याचा हिशोब मोजून लिहून घेत होती. काम करता करता त्या दोघांना वेळेचे भानच राहिले नाही. मनू मेस्त्रीशी बोलत बिल्डिंगची पाहणी करत होता, तर तारा तिच्याकडे सोपवलेले काम पूर्ण करत होती. सर, रात्रीचे 8 वाजले आहेत, आता निघायचे का, असे मेस्त्रीने विचारल्यावर मनूला जाणवले की खूप उशीर झाला आहे. हो ठीक आहे, असे म्हणत तो तिथून बाहेर आला. तो ताराजवळ गेला तेव्हा ती अजूनही हिशोब लिहत बसली होती. ते पाहून अजून काम झाले नाही का, असे मनूने विचारले. ताराने मान वर करून पाहिले आणि म्हणाले, हो सर, झालेच आहे, असे म्हणत तिने हिशोब करायचा आयटम्सकडे बोट दाखवले. ते पाहून मनू तिच्या जवळ गेला आणि हिशोब सांगू लागला. तर ताराने तो लिहून घेतला. ठीक आहे, चल, आता 9 वाजायला आले आहेत, इथून घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे 11 वाजतील, असे म्हणत तो कारच्या दिशेने चालू लागला. तेव्हा ताराला पहिल्यांदाच आपले आई वडील आणि भावाची आठवण आली. बाहेर कुठे गेल्यावर उशीर झाला की आई आणि बाबा कॉल करून किती वाजता येणार असे विचारायचे. भाऊ तर तू कुठे आहेस ते सांग, मी स्वतः तुला घ्यायला येतो, असे म्हणायचा. पण इथे मी अदितीवर बदला घेण्यासाठी आले, इथे तू जेवलीस का, नाश्ता केलास का, असे विचारणारे कोणीच नाही. आई वडिलांनी देखील मला इथे येण्यास नकार दिला होता. ते म्हणाले होते की जर तिचे स्वतःचे एक आयुष्य आहे तर मग तुझ्या भावाला स्वतःचे आयुष्य नसेल का, त्याला देखील एखादी जीवनसाथी मिळणार नाही का, असे सर्व त्यांनी समजावले होते. तरीही मी त्यांचे ऐकले नाही आणि इथे आले. तर मग खरंच अदितीचे आधी लग्न झाले होते का, असा विचार ती करू लागले. पण अजूनही तिचे मन अदितीवरचा राग विसरण्यास तयार नव्हते. ते दोघेजण कारमध्ये येऊन बसले तेव्हा ताराचा चेहरा खूप उतरलेला पाहून मनू म्हणाला, काय झाले मिस तारा, तुम्ही अशी मान पाडून का बसलात, तुम्हाला ओरडणारे इथे कोणीच नाहीये, मग खुश व्हा, असे म्हणत त्याने आपले बोलणे पुढे चालू ठेवले. हो हो, भूक लागली आहे का, सॉरी, मला मिस्त्रीशी बोलता बोलता वेळेचे बाणच राहिले नाही, इथे जवळच एक डाबा आहे, आपण तिथे जेवण करूया, असे सांगत त्याने कार स्टार्ट केली. त्याचे हे बोलणे ऐकून ताराला पार रडू कोसळले. आपले रडणे मनूला दिसू नये असा विचार करत ती खिडकीच्या दिशेने तोंड करून तिने आपले अश्रू आवरले. दुसरीकडे विकास आणि सायली दोघेजण कपल डॅन्स करत फायर कॅम्पचा आनंद घेत होते.
विकासने स्वतःहून पुढे होत सायलीच्या कमरेभोवती हात टाकला आणि आय लव्ह यू माझ्या सोन्या असे म्हणत तिच्या कानाच्या पाळीवर किस केले. त्यामुळे सायली शाहरली आणि आय लव्ह यू टू विकास असे म्हणत तिने विकासला घट्ट मिठी मारली. ते दोघे जण एकमेकांवर किती प्रेम करतात हे शांतपणे न बोलता व्यक्त करत डॅन्सचा आनंद घेत होते. तिथे कपल्ससाठी घेतलेले वेगवेगळे खेळ खेळताना देखील विकास आणि सायली मनापासून त्याचा आनंद घेत होते. ते दोघे काही गेम्समध्ये जिंकले देखील. त्यांना बक्षीस म्हणून तिथे एक महागडी वाईन मिळाले. ते दोघे ते बक्षीस घेऊन खेळ संपवून आपल्या रूममध्ये आले. हॉटेलच्या वतीने त्यांच्या खोलीतच कॅन्डल लाईट डिनरची व्यवस्था करण्यात आली होती. ते दोघे बक्षीस म्हणून मिळालेले वाईन पीत आपले पुढच्या आयुष्याबद्दल गप्पा मारत जेवण संपवले आणि त्यांनी आपला सुंदर वेळ घालवण्यास सुरुवात केली. दुसरीकडे म्हणून कार चालवत ती एका डाव्याजवळ थांबवले. तारा खाली ये, जेवण करून मग जाऊया, घरी पोचेपर्यंत खूप वेळ होईल असे तो अगदी मऊ आवाजात म्हणाला. तेव्हा ताराने देखील त्याचे बोलणे मान्य केले आणि ती खाली उतरली. तिने एकदा आजूबाजूच्या जागेकडे नजर फिरवली. तिथे फारशी गर्दी नव्हती, पण जे काही लोक तिथे होते ते बहुतेक ड्रायव्हर्स होते. ते पाहून ती खूप घाबरली आणि मनूच्या मागे एखाद्या चिमणीच्या पिल्ल्यासारखी पावले टाकू लागली. ती आजपर्यंत कधीही अशा परिस्थितीला सामोरी गेली नव्हती, म्हणूनच तिला खरीखुरी भीती वाटत होती. शेवटी ती देखील एक मुलगीच होती ना. तिची ही भीती मनूच्या लक्षात आली आणि माहीत नाही त्याच्या मनात काय आले. त्याने थेट ताराचा हात आपल्या हातात पकडला आणि म्हणाला, घाबरू नकोस, ते सगळे फक्त ड्रायव्हर्स आहेत. ते आपली भूक भागवण्यासाठी मोठ्या रेस्टॉरंट्स किंवा फूड ट्रॅक्सवर जाऊ शकत नाहीत. त्यांना काहीही झाले तरी हे ढाबेच जास्त आवडतात, कारण ते इथे अगदी आरामात जेवण करून थोडा वेळ झोपून देखील जाऊ शकतात. त्याशिवाय ते सर्वजण बहुतेक उत्तर भारतातील असल्यामुळे डाळ चपाती रोटी अशाच गोष्टींना जास्त पसंत करतात. म्हणूनच हायवे रोडवर अशा प्रकारे डाबे तयार केलेले असतात असे तो म्हणाला. त्याला देखील माहीत होते की तारा न्यूयॉर्क सिटीमध्ये वाढलेली आहे, त्यामुळे तिला इथल्या डाब्यांबद्दल फारशी माहीत नसेल. म्हणूनच त्याने स्वतःहून हे सांगितले होते. मनू इतका मऊ भाषेत बोलत असला तरी ताराला माहीत नाही का, पण भीती वाटतच होती. ती आजपर्यंत कधीही अशा प्रकारे अनोळखी लोकांसोबत एकटी बाहेर आली नव्हती. ती आली तर आपल्या फ्रेंड्स ग्रुपसोबत यायची किंवा आई वडिलांनी भावासोबत यायची. तेव्हा तिला असे काही वाटायचे नाही, पण आज मात्र मनूसोबत आल्यावर तिला कुठेतरी एक प्रकारे असुरक्षित वाटत होते. पण तिने स्वतःहून वळवून घेतलेल्या ह्या परिस्थितीला आता कोण काय करणार. मनू मात्र आपल्या परीने तिच्यासोबत गंभीरपणे उभा होता. ते डाब्याच्या आत आले आणि दोरीने विणलेल्या बाजल्यावर बसले. म्हणून तिथे काम करणाऱ्या मुलाला बोलावून काय काय जेवण तयार आहे असे विचारले. त्यांनी चपाती रोटी डाळ पनीर ग्रेव्ही आणि मोड आलेलं मुगाचे सॅलड आहे असे सांगितले. तेव्हा मनूने ताराकडे पाहिले. त्याचं पोरा समजून मला रोटी आणि पनीर करी चालेल असे ती म्हणाली. मनूने स्वतःसाठी चपाती आणि डाळ आणि मोड आलेलं मुगाचे सॅलड घेऊन हे ये असे सांगितले. तेव्हा तो मुलगा तिथून निघून गेला. जेवण आल्यावर तारा अगदी शांतपणे जेवू लागली. तिची ती शांतता पाहून मनूला राहावले नाही आणि त्याने स्वतःहून बोलायला सुरुवात केली. तारा, मी असं विचारतोय म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुला आमचे बॉस अर्जुन सर आणि त्यांच्या पत्नी अदिती मॅडम यांच्याबद्दल इतका प्रचंड राग का आहे, त्याने विचारले. जेवण करता करता ती अचानक थांबली आणि तिने मनूच्या चेहऱ्याकडे पाहिले. माहीत नाही का, पण आज तिला देखील तिच्या मनात चाललेली गालमेल कुणाजवळ तरी मोकळी करावीशी वाटत होती. एखाद्या संमोहनात पडल्यासारखी ती बोलू लागली. मनूजी, मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते. ती ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः कसे रिॲक्ट झाला असता ते मला सांगा. मग मी माझ्या मनातील सर्व गोंधळ तुमच्यासमोर मांडेन. त्यावर मनूने देखील होकार दिला. समजा तुम्हाला एखादी मोठी बहीण किंवा लहान बहीण आहे. ती एका मुलावर मनापासून जीवापाड प्रेम करते. तो मुलगा देखील तुमच्या त्या बहिणीसोबत खूपच छान वागत असतो.
जे आधी फक्त मित्र होते त्यांनी एकमेकांवर प्रेम करू नये असं कुठेही नियम नाही ना. म्हणूनच तुमची ती बहीण त्या मुलावर प्रेम करू लागते. तुमच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या दिवशी ती त्या मुलाला बोलवते आणि स्वतःहून पुढे होऊन त्याला प्रपोज करते. पण तो मुलगा तिला म्हणतो की मला माफ कर, माझं आधीच लग्न झालं आहे. अशा वेळी तुमच्या त्या बहिणीच्या मनाची अवस्था कशी होईल सांगा बरं. या घटनेनंतर तिचं हसणंच कायमचं हरवून जातं. मग अशा प्रसंगात तुम्ही तुमच्या बहिणीवर रागवणार की त्या मुलावर रागवणार? ताराने विचारले. मनूला आता पूर्णपणे समजले होते की ताराचा हा राग नक्की कशासाठी आहे ते. कारण ताराला एक भाऊ आहे आणि ह्यापूर्वी अदिती मॅडम न्यूयॉर्क सिटीमध्ये राहत होत्या हे त्याला माहीत होते. याचा अर्थ असा की ताराच्या भावाने अदिती मॅडमवर प्रेम केले होते आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा त्याने त्यांना प्रपोज केले तेव्हा अदिती मॅडम यांनी जे सत्य होते तेच त्याला सांगितले होते. पण ही गोष्ट नीट समजून न घेता हे भाऊ बहीण दोघेजण उगाच हट्ट आणि जिद्दला पेटले आहेत. ते स्वतः तर त्रास करून घेत आहेतच, पण विनाकारण दुसऱ्यांना देखील त्रास देत आहेत हे मनूच्या लक्षात आले. तो मंद हसला आणि अगदी शांतपणे म्हणाला, बघा तारा, मी असं बोलतोय म्हणून तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. माझी दीदी किंवा बहीण त्या मुलावर प्रेम करत आहे असे असेल तर सगळ्यात आधी मैत्रीचा हात पुढे करून त्याच्याबद्दल सर्व गोष्टी जाणून घ्यायला हव्या होत्या. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांची संपत्ती किंवा श्रीमंती किती आहे हे तपासणे, तर त्यांच्या भूतकाळ नक्की काय आहे हे जाणून घेणे. त्यांचे लग्न झाले आहे का किंवा साखरपुडा झाला आहे का, लग्न होऊन मोडले आहे का, की नवरा बायकोंमध्ये काही मतभेद होऊन ते एकमेकांपासून लांब राहत आहेत का. या सर्व गोष्टी आपण अगदी बारकाईने समजून घ्यायला हव्या होत्या. त्यानंतरच आपण त्यांच्या आयुष्यात प्रवेश करण्यास योग्य आहोत की नाही याचा विचार करायला हवा होता. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतरच आपण त्यांच्याकडे आपले प्रेम व्यक्त करायला हवे. असे सोडून त्यांना पहिल्या क्षणीच पसंत करणे, मग त्यांच्याशी मैत्री करणे आणि त्या मैत्रीचा गैरवापर करून आपल्या प्रेमाचे वजे त्यांच्यावर विनाकारण लादणे अजिबात योग्य नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. इतकेच काय, आज मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, नीट ऐका. तुम्हाला आपल्या कंपनीमध्ये असणाऱ्या राधा मॅडम माहीतच असतील ना, असे विचारल्यावर ताराने होकारार्थी मान हलवले. त्या राधा मॅडम दुसऱ्या कोणी नसून माझी स्वतःची सख्खी दिदी आहेत. त्यांचे अजून लग्न झालेले नाही. लग्नाचाच विचार करायचा झाला तर त्या कित्येक वर्षापासून एका व्यक्तीवर अगदी निस्वार्थीपणे प्रेम करत आहेत. पण आजतागायत त्यांच्या समोर जाऊन स्वतःचे प्रेम कबूल करण्याची हिंमत त्या करू शकलेल्या नाही. पण त्या व्यक्तीने देखील अजून लग्न केलेले नाही. एखादी मुलगी आपल्यावर जीवापाड प्रेम करते आहे हे त्या व्यक्तीला माहीत देखील नाही. उद्या जर त्या व्यक्तीने आपल्या घरच्यांसाठी किंवा आपल्या मनाला आवडणाऱ्या कोणत्याही दुसऱ्या मुलीची निवड करून लग्न करायचे ठरवले तर माझी दीदी त्यांना आनंदात सोडून द्यायला तयार होते. कारण आम्ही खूप गरिबीत आणि संकटात मोठे झालो आहोत. पण ते मात्र खूप प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांमध्ये येतात. म्हणूनच आमची आणि त्यांची श्रीमंती पाहून माझ्या दीदीने विचार केला की उद्या चालून आमच्यात पैशांवरून कोणतेही वाद होऊ नये. याच कारणासाठी तिने आपले प्रेम मनातच दाबून ठेवले आहे. आता त्यांना समजले आहे की माझी दीदी त्यांच्यावर प्रेम करते, म्हणून ती स्वतः येऊन त्यांना प्रपोज करेल याची ते वाट पाहत आहेत. पण मला माहीत आहे की माझी दीदी काही केल्या स्वतःहून प्रपोज करणार नाही. म्हणूनच आम्ही मिळून एक प्लॅन केला आहे, असे म्हणून सांगताच तारा अगदी थक्क होऊन पाहत राहिली. कारण मनूला एखादी मोठी बहीण देखील असू शकते असा विचार तिने एका क्षणासाठीही केला नव्हता. तिला वाटत होते की हा दुसरा कोणत्या तरी गावातून आला आहे, इथे एक कोली करून राहतो, आपले गपचूप काम करतो आणि मिळणाऱ्या पगारातून काही पैसे वाचवून आपल्या गावी पाठवतो. म्हणू सर, तुम्ही ह्याच शहरातले आहात का, असे ताराने विचारले. तेव्हा तो जेवता जेवता मंद हसला आणि म्हणाला, माझं जन्म आणि बालपण सगळं इथेच गेलं. माझं शिक्षण देखील माझ्या दीदीनेच सांभाळलं होतं.
माझ्या लहान बहिणीचं लग्नसुद्धा माझ्या दीदीनेच करून दिलं. त्यानंतर मी जेव्हा अर्जुन बॉस यांच्या कंपनीत काम करत होतो तेव्हा माझी टॅलेंट पाहून अर्जुन सरांनी मला त्यांच्याच कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या चॅरिटीच्या माध्यमातून पुढे शिकण्याची संधी दिली आणि मला शिक्षणासाठी परदेशात पाठवले. म्हणूनच त्यांचे हे उपकार थोड्या प्रमाणात तरी फेडण्यासाठी संधी मिळावी ह्याच अपेक्षेने मी परत इथे आलो आणि त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत आहे, असे तो म्हणाला. त्यानंतर तारा पुढे काहीच बोलली नाही. ती मनूने सांगितलेल्या गोष्टीचाच विचार करत होती. दोघांनी अगदी शांतपणे जेवण उरकले. ते कारमध्ये बसले आणि घराच्या दिशेने निघाले. दुसरीकडे अर्जुन सर्व कामे संपवून जॉन नक्की कुठे आहे ह्याची माहिती काढून त्याच्याकडे जाण्यासाठी निघाला. अर्जुनला माहीत नव्हते की जॉन ह्यावर कशी प्रतिक्रिया देईल, पण काहीही झाले तरी त्याला खरे सत्य सांगितल्याशिवाय इथून जायचे नाही असा ठाम निर्णय त्याने घेतला होता. शेवटी अर्जुन जॉन राहतो त्या अपार्टमेंटच्या समोर येऊन उभा राहिला. जॉनचे आई वडील दुसरीकडे राहत होते, पण जॉनने स्वतःसाठी एक सेपरेट फ्लॅट विकत घेतला होता. तो आपल्या घरामध्ये आणि या फ्लॅटमध्ये नेहमी येत जा करायचा. आज तो आपल्या फ्लॅटवरच थांबला होता. जॉनच्या घरासमोर उभे राहून जेव्हा अर्जुनने बेल वाजवली तेव्हा जॉनने दरवाजा उघडला. तिथे अर्जुनला उभे राहिलेले पाहून त्याला आश्चर्यासोबतच मोठा शॉक देखील बसला. तरीही मनातल्या भावना चेहऱ्यावर न दाखवता, या अर्जुन सर असे म्हणत त्याने त्याला घराच्या आत बोलावले. पण त्याच्या चेहऱ्यावर कोणताही वेगळा भाव नव्हता. अर्जुनने देखील जॉनकडून कोणत्याही मोठ्या आदराची अपेक्षा ठेवली नव्हती. म्हणूनच जॉनने जेव्हा आत बोलावले तेव्हा तो गुपचूप घराच्या आत गेला. या अर्जुन सर असे म्हणत जॉनने त्याला सोफ्यावर बसण्यास सांगितले आणि मिली असे जोरात वरडून हाक मारली. तेव्हा एक 30 वर्षाची मुलगी बाहेर आली आणि बोला ब्रदर असे इंग्रजीत म्हणाले. अर्जुन तुम्ही काय घेणार? जॉनने विचारले. काहीही चालेल, अर्जुन म्हणाला. 2 कॉफी घेऊन ये, जॉन म्हणाला. मिलीने आत जाऊन 2 कॉफी तयार करून आणल्या. तोपर्यंत अर्जुन आणि जॉन यांच्यात कॉफी संपेपर्यंत एकही शब्द बोलणे झाले नाही. शेवटी शांतता मोडून अर्जुनने स्वतःच पुढे बोलण्यास सुरुवात केली. मिस्टर जॉन, मी इथे नक्की कशासाठी आलो आहे हे तुम्ही मला विचारणार नाही का? अर्जुनने विचारले. तुम्ही स्वतःहून इथे आला आहात म्हटल्यावर काय विषय आहे हे तुम्हीच सांगाल. म्हणूनच मी देखील काही न विचारता शांत बसलो आहे मिस्टर अर्जुन, जॉन म्हणाला. हां, खूपच हुशार आहात मिस्टर जॉन. पण माझ्या पत्नीवर जेव्हा तुम्ही प्रेम करत होतात तेव्हा ती नक्की कोण आहे? ती न्यूयॉर्कला का आली आहे? तिची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? हे काहीही जाणून न घेताच तुम्ही तिच्यावर प्रेम केले. पण तिच्याबद्दल काहीच माहिती करून न घेता तुम्ही तिच्या प्रेमात पडलात, जॉन, अर्जुन म्हणाला. चेहऱ्यावर एक दुःखी हसू आणत जॉन म्हणाला. मी आधी तिच्या स्वभावावर तिच्यावर प्रेम केले होते. तिचे बॅकग्राऊंड पाहून प्रेम करायला मी काही तिच्या पैशासाठी तिच्यावर प्रेम केले नव्हते. तुम्ही माझ्या बोलण्याचं चुकीचा अर्थ काढत आहात जॉन. मी अदितीबद्दल जाणून घेऊन प्रेम करायला हवे होते असे म्हटले. याचा अर्थ तिच्या मनात नक्की कोण आहे आणि तिच्या मनात मला काही जागा आहे का हे आधी समजून घ्यायला हवे होते. जर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करून नंतर प्रेम केले असते तर आज तुमच्यावर अशा प्रकारे एकट्याने मनातल्या मनात जुळण्याची वेळच आली नसती, असे अर्जुनने सांगितले. जॉनला अर्जुनचे बोलणे अगदी पटत होते, तरीही तो ते स्वीकारायला तयार नव्हता. कारण जॉन आणि तारा ह्या दोघांना असे वाटत होते की अर्जुन भारतात आल्यानंतरच अदितीने त्याला पाहिले आणि त्याच्याशी लग्न केले. ठीक आहे अर्जुन, मी तुझ्या बोलण्यानुसारच मुद्द्यावर येतो. तू इतका मोठा बिझनेसमॅन आहेस, तरी तू तुझ्या लग्नाबद्दल कुठेच काही सांगितले नाहीस. इकडे अदितीने देखील तुझ्याबद्दल कधीच कुणाजवळ काही वास्त्या केली नाही. जेव्हा मी तिला प्रपोज केले तेव्हाच तिने मला सांगितले की माझ्या आयुष्यात आधीपासूनच एक व्यक्ती आहे आणि माझे लग्न झाले आहे. पण ती इथे 2 वर्ष राहत असूनही तिने एकदाही तुझ्याबद्दल काही सांगितले नाही. हे ऐकून अर्जुन मंद हसला.
तो म्हणाला, जेव्हा मी स्वतः तिला अंगावरच्या कपड्यांनिशी घरातून बाहेर काढले होते तेव्हा ती तरी कशी सांगणार की मी तिचा नवरा आहे? हे ऐकताच जॉनला मोठा शॉक बसला आणि त्याने अर्जुनकडे पाहिले. काय? तू तिला अंगावरच्या कपड्यांनिशी घरातून बाहेर काढले होतेस? पण का? इतक्या चांगल्या मुलीने तुझे असे काय वाकडे केले होते? असे विचारत जॉनने थेट अर्जुनच्या कॉलर पकडला. अर्जुनने आपला संयम अजिबात गमावला नाही. त्याने जॉनचा हातातून आपला कॉलर सोडून घेतला आणि म्हणाला, अगदी शांतपणे बोल जॉन. अगदी तुझ्या नजरेस पडण्याआधीपासूनच ती फक्त माझी आहे. आम्हा दोघांच्या लग्नाची परिस्थिती काय होती हे तुला माहीत नाही. त्यामुळे तिच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल कोणत्याही निर्णय घेणे पूर्णपणे चुकीचे आहे, तो म्हणाला. आपण रागाच्या भरात काय करत आहोत ह्याची जाणीव जॉनला झाली. तो म्हणाला, आता सांग, नक्की तुझ्या आणि अदितीमध्ये वाद होण्याचे कारण काय होते? दुसरीकडे रात्री म्हणूने ताराला सुरक्षितपणे अर्जुनच्या घरी सोडले. जाताना तो ताराकडे पाहत म्हणाला, मी जितकी वाईट समजत होतो तितकी वाईट तू नाहीस तारा. पण परिस्थितीमुळे तू तुझ्या भावासाठी इथल्या घरच्यांचे सुख शांती हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेस. आधी खरे काय आहे ते जाणून घे, मग तुझा हट्ट पूर्ण कर. पण नक्की कुणाची चूक आहे हे समजून घेऊनच पाऊल उचल, असे सांगत तो तिथून निघून गेला. ताराला मनूचे हे बोलणे मनाला अगदी लावून गेले होते. ती त्याच विचारात घराच्या आत आली तेव्हा तिच्या समोर अदिती उभे होते. रात्री खूप उशीर झाल्यामुळे अदितीने घरातल्या सर्वांना झोपायला सांगितले होते आणि ती स्वतः ताराची वाट पाहत थांबली होती. तारा आत आल्याचे पाहून अदिती म्हणाली, ए तारा, जेवण करून घे. जर उशीर होणार होता तर मला आधी सांगायचे ना. पण तिच्या आवाजात कोणत्याही राग किंवा ताटा नव्हता. ती अगदी नेहमीसारखीच सहज बोलत होती. ताराला मात्र माहीत नाही का, पण आपले दुःख आवरता आले नाही. तिच्या मनात नक्की काय आले कुणास ठाऊक. ती धावत आली आणि तिने अदितीला घट्ट मिठी मारली. नक्की काय झाले आहे हे समजून न शकल्यामुळे अदिती मात्र शांतपणे ताराच्या पाठीवर हळवार हात फिरवत राहिली. अदिती, मला नक्की काय खरे आहे आणि काय खोटे आहे हे समजून घ्यायचे आहे. प्लीज मला खरे काय आहे ते सांग. ह्या गोंधळामुळे माझं डोक्यात पूर्ण विचारांचा राडा झाला आहे, असे तारा म्हणाली. तेव्हा अदिती मंद हसली. मग ती म्हणाली, आधी चल जेवण कर, आपण नंतर बोलूया. त्यावर तारा म्हणाली, माझे जेवण झाले आहे अदिती, मी मनूसोबत जेवूनच आले आहे. ठीक आहे, तू तुझ्या खोलीत जाऊन फ्रेश हो, मी दूध घेऊन तुझ्या खोलीतच येते, असे अदितीने सांगताच तारा काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. अदितीने दूध गरम केले आणि ती स्वतःच्या खोलीत गेली. तिथून तिने काही महत्त्वाचे कागदपत्रे घेतले आणि ती ताराच्या खोलीत गेली. इकडे अदिती ताराला आणि तिकडे न्यूयॉर्कमध्ये अर्जुन जॉनला त्यांच्या लग्नाबद्दल तसेच लग्नानंतर नक्की काय घडले होते याबद्दल सांगू लागतात. अर्जुन आणि अदितीचे लग्न अगदी अचानक झाले होते. कारण अदितीचे ज्याच्याशी लग्न होणार होते तो तिचा काकूचा भाऊ होता. लग्नाच्याच दिवशी तो एका दुसऱ्या मुलीवर करायला गेला होता तेव्हा त्या मुलीला अर्जुननेच वाचवले होते. अर्जुन तिथे एका जागेची पाहणी करण्यासाठी गेला होता, पण तो अशा विचित्र प्रसंगात अडकला. त्याने त्या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिले. तेव्हा गावातले लोक तिथे गोळा झाले आणि मनात येईल तसे बोलू लागले. त्याचवेळी अदितीची काकू तिथे आली आणि तिने मोठा राडा केला. गावातले मोठे पुढारी तिथे आले आणि म्हणाले की अदितीचे आयुष्य आता इथे सुरक्षित नाही, तू हिला इथून सोबत घेऊन जा आणि बेंगळूरच्या एखाद्या हॉस्टेलमध्ये किंवा PGमध्ये नेऊन सोड. तेव्हा अर्जुनच्या मनात नक्की काय आले कुणास ठाऊक, तो त्यांचे बोलणे मान्य करायला तयार झाला. त्याने अदितीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि त्याच गावातील सब रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन लग्नाची नोंदणी केली. इथे अदिती ताराला लग्नाच्या प्रमाणपत्राची हार्ड कॉपी दाखवत होती, तर तिकडे न्यूयॉर्कमध्ये अर्जुन स्वतःच्या फोनमधील फोटो जॉनला दाखवत होता. त्या लग्नानंतर अर्जुन जेव्हा अदितीला आपल्या घरी घेऊन आला तेव्हा शकुंतला यांनी अदितीला आपली सून म्हणून स्वीकारले नाही. त्यांनी तिच्याकडे फक्त घरातील एक नोकरानी म्हणून पाहिले. अशा कठीण काळात रमा अदितीसाठी तिची आई बनली.
त्यानंतर अर्जुनने अदितीमध्ये जे काही घडले ते सर्व त्यांनी सांगितले. अर्जुनची आत्या आणि तिची मुलगी मोना ह्या दोघींनी मिळून रचलेले कारस्थान जाळे घेऊन आलेल्या माणसांशी बोलून त्या माईलेकींनी केलेले नाटक आणि शकुंतला ह्यांना जिवंत मारण्याचा केलेला तो प्रयत्न, वास्तविक शकुंतला ह्यांना मारण्याचा प्रयत्न त्या दोघींनी केला होता, पण त्याचा आळ मात्र अदितीवर आला. त्यानंतर अदितीने आपल्या आईला मारण्याचा प्रयत्न केला. ह्याच रागाच्या भरात अर्जुनने तिला अंगावरच्या कपड्यानिशी घरातून बाहेर काढले होते. घर सोडल्यानंतर अदिती एका पार्कमध्ये हताश होऊन बसली होती. तिथे मूर्ती सरांनी तिला पाहिले आणि ते तिला आपल्या घरी घेऊन गेले. मूर्ती सरांच्या पत्नीच्या बहिणीचा मुलगा विकास न्यूयॉर्कमध्ये राहत होता. तसेच अदितीला तिचे CA पूर्ण करायचे होते, म्हणूनच त्यांनी तिला न्यूयॉर्कला पाठवले. काही दिवसांनी जेव्हा अर्जुनला खरे सत्य समजले तेव्हा त्याने तिच्या सगळीकडे शोध घेतला, पण ती कुठेच सापडली नाही. शेवटी तिच्याच आठवणीत अर्जुन दिवस रात्र बाण न ठेवता केवळ पैसे कमवण्यात व्यस्त झाला आणि त्याने ज्वेलरी शोरूम सुरू केले. त्याच शोरूमसाठी लागणारे डायमंड्स खरेदी करण्यासाठी तो न्यूयॉर्कला आला होता. तिथे गेल्यावर तो अदितीला भेटला आणि तिची समजूत काढून तिला भारतात घेऊन आला. भारतात आल्यावर सुनीलचा मृत्यू कसा झाला हे सर्व सांगून त्याने सायलीचे मन शांत केले. त्यानंतर विकासच्या प्रेमाची गोष्ट समजल्यावर त्यांनी अखिलेश यांचा शोध घेतला आणि त्यांच्या इच्छेचा मान राखत आधी विकासाने सायलीचे लग्न लावून दिले. त्याच लग्नामध्ये अर्जुन आणि अदिती ह्या दोघांनी देखील सर्वांसमोर पुन्हा एकदा लग्न केले. ही सर्व माहिती न्यूज चॅनलवर कशी दाखवली गेली होती ह्याचे पुरावे त्यांनी दाखवले. आता तारा आणि जॉन ह्या दोघांनाही अर्जुन आणि अदितीच्या लग्नाबद्दल सर्व काही अगदी स्पष्ट समजले होते. अर्जुन आणि अदिती हे दोघे आपापल्या जागी बसून आपल्या लग्नाचे हे खरे सत्य सांगून मोकळं श्वास घेतात. हे सर्व पूर्णपणे खरे आहे. तुमचा विश्वास बसवण्यासाठी आम्ही कोणत्याही कोटीकथा रचत नाही आहोत. तुला हवे असल्यास तू थेट माझ्या सासूबाईंना विचारून बघ तारा, असे अदिती म्हणाली. तर तिकडे अर्जुन म्हणाला, तुला हवे असल्यास तू माझ्या घरी येऊन माझे आई वडील आणि अदितीचे मामा मूर्ती काका या सर्वांना विचारून खात्री करून घे, असे अर्जुनने सांगितले. तारा आणि जॉन दोघेही एकदम शांत झाले. तारा आपल्या मनात विचार करू लागली, मी आधीपासूनच खूप तापट स्वभावाची होते. माझ्या भावाच्या प्रेमाला लाथ मारून तिने भावापेक्षा जास्त श्रीमंत माणसाशी लग्न केले असा विचार करून मी अदितीवर रागवले होते. तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी मी इथे आले, पण इथली खरी परिस्थिती तर पूर्णपणे वेगळीच आहे. अदितीने सांगितल्याप्रमाणे ती न्यूयॉर्क सिटीमध्ये येण्यापूर्वीच तिचे लग्न झाले होते, पण तिच्या आयुष्यात सांगता न येण्यासारखी वाईट घटना घडल्यामुळे तिने कुठेही अर्जुन हा तिचा नवरा आहे असे कबूल केले नाही. मी तरी तिच्यासोबत मैत्रीण म्हणून राहत होते ना. मी तरी तिच्या भूतकाळाबद्दल विचारायला हवे होते. तिच्या दुःखात तिला साथ द्यायला हवी होती. सर्व गोष्टींचा स्वतःचा अंदाज लावून मी जी चूक केली त्यामुळे अदिती आणि अर्जुन यांना विनाकारण त्रास सहन करावा लागला, असा विचार करत ती पश्चाताप करू लागली. तिकडे जॉन आपला मनात विचार करत होता, अदितीला मी पहिल्यांदा पाहून तिच्या प्रेमात पडलो हे जरी खरे असले तरी अर्जुनने सांगितल्याप्रमाणे तिच्या आयुष्यात कधी कोणी होते का, किंवा तिच्या मनात माझ्यासाठी जागा आहे का, ह्याचा विचार करून तिचे बॅकग्राऊंड जाणून घ्यायला हवे होते. माझी बहीण देखील खूप घाई गडबड करून बसली. आधीच संकटात असलेल्या अदितीला माझी बहीण तिथे जाऊन आणखी त्रास देत असेल का? अदितीसाठी नेहमी अर्जुनच योग्य आहे. तिथे माझ्यासाठी कोणतीच जागा नाही, असं विचार करत त्याने अर्जुनचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आय एम रिअली सॉरी अर्जुन. मी घाईघाईत खूप मोठी चूक करून बसलो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आधीच अदितीच्या बॅकग्राऊंडबद्दल चौकशी करायला हवी होती, पण प्रेमाच्या गुंगीत असल्यामुळे मला त्या सर्व गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटल्याच नाही. त्यातही भारतीय लोक कसे असतात की लग्न झाल्यावर नवरा सोबत नसला
तरी ते मंगळसूत्र आणि जोडवी न काढता सगळीकडे फिरतात. पण अदितीच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते आणि तिच्या पायात जोडवी देखील नव्हती. म्हणूनच मी कोणताही विचार न करता अदितीवर मनापासून प्रेम केले. मी तिची नक्कीच माफी मागेन, तो म्हणाला. चेहऱ्यावर एक दुःखी हसू आणत अर्जुन म्हणाला, ती माझ्या कंपनीत कामाला जात असताना माझ्या आईनेच अदितीला विचारले होते की जर ऑफिसमध्ये तुला लग्न झाले आहे का असे विचारले तर तू नवरा म्हणून कुणाला दाखवशील, असा प्रश्न करून तिचे मंगळसूत्र आणि जोडवी काढून घेतली होती. याच कारणामुळे तिने आपल्या लग्नाची कोणतेही निशाणी अंगावर घातली नव्हती, असे तो म्हणाला. सर्व सत्य समजल्यावर जॉनने आपली चूक मान्य केली. तो म्हणाला, सॉरी मिस्टर अर्जुन, मी लगेचच माझ्या बहिणीला परत बोलावून घेतो. तुम्ही तुमच्या बहिणीला परत बोलावून घ्यावे म्हणून मी हे सर्व सांगितले नाही मिस्टर जॉन, असे अर्जुन म्हणाला. तुमची बहीण आमच्याच घरी राहिली तरी चालेल, फक्त तिने माझ्या पत्नीची एक चांगली मैत्रीण बनून राहावे इतकीच माझी इच्छा आहे. आणखी काही दिवसात ती देखील खूप छान काम शिकेल. काम शिकल्यानंतर तिची इच्छा असेल तर ती इथे परत येऊ शकते, असे अर्जुन म्हणाला. ठीक आहे अर्जुन, तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल. मी तिच्याशी बोलतो. तिच्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना कोणत्याही त्रास होणार नाही याची मी काळजी घ्यायला सांगतो, असे जॉन म्हणाला. तेव्हा अर्जुन फक्त मंद हसला. त्याचा हसण्याचा अर्थ असा होता की आधी ती हे काम करून दाखवू दे. तिकडे ताराने अदितीचा हात हातात घेतला आणि म्हणाली, खरंच मला ह्यातील काहीच माहीत नव्हतं अदिती. तू खूप जास्त संकटाचा सामना केला आहेस, खूप त्रास सहन केला आहेस. हे सर्व माहीत नसताना मी तुला आणखी जास्त त्रास दिला. प्लीज मला माफ कर अदिती. मी पुढच्याच फ्लाईटने न्यूयॉर्क सिटीला परत निघून जाते, असे ते म्हणाले. ताराला आता स्वतः केलेल्या चुकीची पूर्ण जाणीव झाली होती. अदितीने ताराला मिठी मारली आणि म्हणाली, असं अजिबात विचार करू नकोस तारा. तुझा भाऊ म्हणजे जॉन सर यांनी मला प्रपोज करण्यापूर्वी तू माझ्याशी एका चांगल्या मैत्रिणीसारखी जशी वागत होतीस तशीच नेहमी राहा. अजून काही महिने छान काम शिक आणि त्यानंतर हवं तर तू न्यूयॉर्कला परत जा, असे अदितीने सांगताच तिच्या त्या चांगल्या स्वभावावर तारा पूर्णपणे भारावून गेली. तिने अदितीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आय एम सॉरी अदिती, मी तुझ्या चांगल्या मनाला समजू शकले नाही, असे म्हणत ती रडूच लागली. अदितीने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, अशी रडू नकोस तारा, चल आता झोप, खूप वेळ झाला आहे, सकाळी लवकर उठून ऑफिसला देखील जायचे आहे. तिने ताराला बेडवर झोपवले, तिच्या अंगावर चादर ओढली आणि गुड नाईट म्हणून ती खोलीचा दरवाजा लावून बाहेर आली. स्वतःच्या खोलीत आल्यावर अदितीने अर्जुनला एक मेसेज पाठवला की इथे सगळं काही ठीक झालं आहे अर्जुन. मी ताराला आपल्या नात्याबद्दलचं सर्व सत्य सांगितलं आहे आणि तिची समजूत पटली आहे. ह्यावेळेस अर्जुन दुसऱ्या एखाद्या महत्त्वाच्या कामात व्यस्त असेल असा विचार करून तिने केवळ मेसेज पाठवला होता. पण मेसेज पोचताच लगेचच अर्जुनने अदितीला व्हिडिओ कॉल केला. अदितीने मंद हसत व्हिडिओ कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाली, आय लव्ह यू अर्जुन, आणि मला तुमची खूप खूप आठवण येते, माहीत आहे का तुम्हाला, असे ती अतिशय उदास चेहरा करून म्हणाले. तिच्या पतीसोबत तिथे आणखी कोण बसले आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती. पण इकडे अर्जुन सोबत बसलेला जॉनने तेव्हा अदितीचे हे प्रेमळ बोलणे ऐकले. तेव्हा अर्जुन जे काही बोलत होता ते पूर्णपणे खरे होते याची त्याच्या मनाला पूर्ण खात्री पटली. अदिती, आय टू मिस यू, तसेच तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, असे म्हणत अर्जुनने आपल्या फोनचा कॅमेरा जॉनच्या दिशेने फिरवला. तेव्हा जॉनला समोर पाहून अदितीला एकाच वेळी खूप राग आला आणि वाईट देखील वाटले. अर्जुन, तुम्ही त्या माणसाला भेटायला का गेलात, असे तिने विचारले तरी तिच्या आवाजात एक प्रकारची तरकाप होती. माहीत नाही का, पण तिला जॉनचा चेहरा पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती. अदिती, प्लीज माझं बोलणं एकदा ऐकून घे, अशी जॉनने तिला विनंती केली. पण त्याचा चेहरा पाहणे देखील पसंत न करता अदितीने आपले तोंड दुसरीकडे फिरवले आणि ती म्हणाली, मला
तुमच्याशी बोलण्यात अजिबात रस नाही आहे जॉन सर. त्याशिवाय मित्र म्हणून पाठीमागून तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात असे सांगणे मला अजिबात पचवता आले नाही सर. हे बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. तिने जॉनला एक चांगलं मित्र म्हणून किती मनापासून मानले होते, पण त्याने तिचं ह्या विश्वासाचं गैरवापर केला होता. पण तिच्या ह्या दुर्लक्षाकडे लक्ष न देता जॉन पुढे म्हणाला, अदिती, मला तुझ्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नव्हते, पण आता अर्जुनीने मला सर्व काही सांगून व्यवस्थित समजावले आहे. ह्यात तुझी अजिबात चूक नव्हती. तुझ्यावर प्रेम करण्यापूर्वी मी देखील तुझ्या मनात माझ्यासाठी जागा आहे की नाही, किंवा तुझ्या मनात नक्की कोण आहे हे जाणून घेऊन पुढे पाऊल टाकायला हवे होते. पण मी फक्त स्वतःचाच विचार केला आणि तुझ्या मनाची अवस्था न समजून घेता वागलो. अदिती, प्लीज फक्त एकच वेळा माझ्याकडे पाहून मला माफ केल्याचे सांग अदिती, प्लीज, अशी विनंती करताना जॉनचा आवाज पूर्णपणे भरून आला होता. त्याच्या आवाजातील ते दुःख पाहून अदितीने अर्जुन असे म्हणत आपला पतीचा चेहरा फोनवर शोधला. अर्जुनने कॅमेरा स्वतःच्या बाजूला फिरवला आणि म्हणाला, सांगा ना मॅडम. त्याला देखील जॉनची ही अवस्था पाहून कुठेतरी वाईट वाटले होते. अर्जुनने डोळ्यांनीच अदितीला धीर दिला आणि जॉनला माफ करण्यास सुचवले. आपल्या पतीचं मनातील भाव ओळखत अदितीने होकारार्थी मान हलवली आणि ती जॉन सर असे म्हणत स्क्रीनकडे पाहू लागली. जॉनला तिची ती एक नजरच खूप पुरेशी होती. त्याला मनापासून आनंद झाला. ती पुढे म्हणाली, जॉन सर, माझ्याबद्दल कोणतेही माहीत न घेता जसे तुम्ही माझ्यावर प्रेम केले, तसेच मला देखील माझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला आधीच सर्व काही सांगायला हवे होते असे आता मला वाटते. पण विनाकारण तारा इथे आली. तिने स्वतःला तर त्रास करून घेतलाच, पण आमच्या घरची शांतता देखील हिरावून घेतली. हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा. तुमच्या चेहऱ्यावरचे हसू हिरावून घेणारी मी सुखात राहू नये म्हणूनच ती इथे आली आहे असे तिने स्वतः मला सांगितले. माझ्या जन्मापासून कळत न कळत मी खूप दुःख सहन केले आहे. त्यानंतर माझे लग्न झाले आणि एका परिस्थितीमुळे इतका त्रास आणि वेदना सहन केल्यानंतर आता कुठे मी सुखाचा संसार पाहत आहे. अशा वेळी पुन्हा आमचे सुख समाधान हिरवून घेणे अजिबात योग्य नाही जॉन सर. जर तुमची अशी इच्छा असेल की तुम्हाला माफ करावे, तर ताराने लगेच तुमच्याकडे परत यायला हवे, ती म्हणाली. अदितीला देखील नीट माहीत होते की लोखंड गरम असतानाच त्यावर गाव घालायला हवं, म्हणूनच थोडे कडू वाटले तरी चालेल, पण ह्या भाऊ बहिणीचे आयुष्य चांगले व्हावे याच उद्देशाने अदिती असे बोलत होती. सध्या तू मला माफ करण्याचा विचार केलास अदिती, माझ्यासाठी हाच खूप मोठा आनंद आहे. मी ताराला आत्ताच कॉल करतो आणि तिला परत इथे बोलावून घेतो असे जॉन म्हणाला. आपल्यामुळे एका हसत्या खेळत्या संसाराला तडा गेला नाही याचे त्याला देखील मनापासून समाधान लाभले होते. ठीक आहे सर, इथून पुढे त्या जुन्या गोष्टींचा अजिबात विचार न करता तुम्ही आयुष्यात पुढे जा. आंटी आणि अंकल यांच्या पसंतीने, तसेच तुम्हाला लहानपणापासूनच मनापासून आवडणाऱ्या ग्रेसी यांच्याशी लग्न करा आणि नेहमी आनंदी राहा. तेव्हाच मला देखील खरोखर खूप आनंद होईल, अदिती म्हणाली. ग्रेशीबद्दलची ही गोष्ट जॉनच्या आई वडिलांनी जेव्हा ते न्यूयॉर्कमध्ये होते तेव्हा एकदा अदितीला सांगितली होती, पण जॉन सध्या तरी लग्नासाठी नकार देत आहे असे त्यांनी म्हटले होते. आज अदितीने थेट जॉनसमोर त्याच ग्रेशीचा विषय काढला होता. नक्कीच अदिती, आयुष्यात आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते आपल्याला मिळायला हवेत हे आता मला पूर्णपणे समजले आहे. तेव्हाच आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर बनते. हे तू मला पटवून दिलेस, थँक्यू, जॉन म्हणाला. इट्स ओके जॉन सर, असे म्हणत ती पुढे म्हणाले. अर्जुन, जर तुमचे काम झाले असेल तर प्लीज लवकरात लवकर घरी परत या ना. तुमच्याशिवाय घालवलेला माझं एक एक दिवस मला एखाद्या युगासारखं वाटत आहे. जॉनला या निमित्ताने तरी गोष्टी लवकर समजावेत आणि त्याने देखील आता लग्न करावे अशी तिची मनापासून इच्छा होती. हो अदिती, आता इथे कोणतेही काम बाकी राहिलेले नाही. आज दुपारचीच माझी फ्लाईट आहे. उद्या संध्याकाळपर्यंत मी घरी पोचेन.
असे सांगत अर्जुनने आपल्या डोळ्यांनीच तिला आय लव्ह यूचा संदेश दिला. दुसरीकडे विकास आणि सायली दोघेजण गोव्याचं हनीमून संपवून घरातील लोकांसाठी छान शॉपिंग करून परत बेंगळूरच्या दिशेने निघाले होते. चला तर मग, अखेर अदिती यांनी अर्जुनच्या आयुष्यातील सर्व अडचणी आता पूर्णपणे सुटल्यासारख्या झाल्या होत्या. खुश झालात ना सगळेजण? तसेच इथून पुढे मी त्या दोघांच्या मध्ये कुणालाही आणणार नाही. पण शेवटी कथा म्हटल्यावर त्यात ट्विस्ट अँड टर्न असायलाच हवेत ना? काय म्हणताय तुम्ही मग?